नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शिवशाही बसबाबत एसटी महामंडळाने केला मोठा खुलासा. ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅट मध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आरोप. जरांगेंना जशात तसं उत्तर देणार, ओबीसी आंदोलक वाघमारेंचा इशारा. पैठणच्या नांदर येथील खासगी कारखान्यावरती 2 मजुराला बेदम मारहाण. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं. आता त्यांचा कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचंय. आम्ही ठरवणार नाहीत, असं सूचक वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलाय. मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलंय. मशीन मधील व्हीव्हीपॅट मध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपला 1 मत मिळाल्यानंतर त्यांची 2 मते मशीन मध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. यामध्ये सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अपघातांच्या बातम्या येत असताना राज्यभरात वेगाने धावणारी शिवशाही बस बंद होणार अशा चर्चा रंगल्यात. दरम्यान सातत्याने पसरत असलेल्या अफवांवर अखेर एसटी महामंडळाने पडदा टाकलाय. एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही बसेस सुरू आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, असं स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आलंय. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतक महोत्सवी स्तंभाचं उद्घाटन असून राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. मनोज जरांगे जिथे उपोषणाला बसतील तिथे आम्ही पण उपोषणाला बसणार, असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय. आम्हाला आझाद मैदान माहित नाही का, असा सवाल करत वाघमारेंनी आम्ही आझाद मैदानात उपोषणाला जाऊन जरांगेंना आता जशात तसं उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारेंनी दिली आहे. मनोज जरांगेंना उपोषणाचा स्टंट करायचा आहे असं म्हणत स्वतः प्रसिद्धीसाठी जरांगेंनी समाजाचा बळी द्यायचं ठरवलं आहे, अशी टीका देखील वाघमारे यांनी केली आहे. सामूहिक उपोषण असणार आहेत का आणि ते देखील आझाद मैदानाला बसतील? एक तर भाजपचं सरकार आहे, त्यामुळे ओबीसींना देवेंद्र फडणवीस नक्कीच अन्याय होऊ देणार नाहीत. परंतु तसं जर आम्हाला काही वाटलं तर जरांगे आझाद मैदानाला बसला तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही काही मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाहीत. जरांगेला आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. आझाद मैदानाला आम्हाला काय माहित नाही का, आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाऊ शकतो आणि जरांगेच्या शेजारीच आंदोलन करणार, कारण की आता जरांगेला जशाच तसेच उत्तर कळतं.
त्यामुळं जरांगीला आता जशाच तसं व्हायचं. जरांगी जी भाषा वापरेल ती भाषा वापरायची, जरांगी जो शस्त्र वापरेल ते शस्त्र वापरायचं. मग हे तुमचं उपोषण सामूहिक असणार आहे का तुम्ही आणि हाकेसरच बसणार आहे? नाही, आम्ही दोघं जण ठरवू. आम्ही येणाऱ्या काळात सामूहिक करायचं. जरांगीचं सामूहिक ठरलं तर आमच्यासोबत बी समाज आहेच ना. हाकेसर आम्ही ठरवून सामूहिक करायचं ठरलं तर सामूहिक करू, दोघांचं करायचं ठरलं तर दोघं करू. परंतु जरांगीला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही दोघंही समर्थ आहोत आणि येणाऱ्या काळात माठीमागे जसं उत्तर दिलं तसंच जरांगीला आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा उत्तर देणार आहोत. शेवटचा प्रश्न. आम आदमी पार्टीने दिल्लीत स्वबळाचा नारा दिल्याने इंडिया आघाडीविषयी चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे कान टोचलेत. इंडिया आघाडीच्या एकोप्याची आम्हाला चिंता असून काँग्रेसने केजरीवाल यांचे मन वळवायला हवे असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आपचा स्वबळाचा नारा धोकादायक असल्याचं म्हटलंय. काँग्रेस पक्षाने चिंतन करून एकोप्यासाठी पुढाकार घ्यावा असे दैनिक सामनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने सुचवले. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनधिकृत राजकीय बॅनरबाजी विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत बॅनर लावणे विरोधात कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी यावेळी प्रशासनाकडे केली आहे. हे बेकायदा होर्डिंग्स अपघाताला निमंत्रण ठरवणारे असून ते तातडीने काढून घेण्यात यावे असे निवेदन बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. अमरावती दर्यापूर अकोला रोडवर काल दुपारच्या सुमारास वाहनांचा भीषण अपघात होऊन 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. काल दुपारी दर्यापूर अकोला रोडवर लासूरच्या डोंगराजवळ 2 भरधाव कार समोरासमोर धडकल्याची घटना घडली असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत पोलिसांच्या सहाय्याने मृत आणि जखमींना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नांदर गावातील एका खासगी गूळ कारखान्याकडून काही मजुरांनी ऊस तोडणीसाठी पैशाची उचल घेऊन सुद्धा ऊस तोडणी न केल्याने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी या मजुरांना बेदम मारहाण केली आहे. या मजुरांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून या मारहाणी विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट पुन्हा सुरू करा. कामगारांसाठी असलेल्या 32 योजनेचा लाभ सर्व कामगारांना देण्यात यावा. घरकुल देण्यात यावे. वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपये पेन्शन द्यावी. या विविध मागण्यांसाठी काल महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनच्या वतीने अमरावती बांधकाम आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बांधकाम कामगारांचे नोंदणी नूतनीकरण बाबतची वेबसाईट बंद ठेवण्यात आल्याने बांधकाम कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कामगारांची वेबसाईट तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने आज हे धरणे आंदोलन निदर्शन आयोजित केलेले आहे. या ठिकाणी या कंपनी राज या मंडळामध्ये तयार झालेला आहे. बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये सर्व ठेकेदारी पद्धत सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईनची साईट बंद केलेली आहे
आणि जे कामगारांसाठी खुली साईट होती ती बंद करून फक्त त्या ठिकाणी तालुका केंद्राच्या नावाखाली त्या ठिकाणी फक्त तालुका केंद्रामधून ते कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे आणि कामगारांना अतोनात त्रास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी कामगारांची साईट पूर्ववत सुरू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आजची आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी असलेल्या 32 योजना त्या त्यांना मिळाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये घरकुलाचा प्रश्न आहे, घरकुलसुद्धा मिळालं पाहिजे आणि पेन्शन जे आहे बांधकाम कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे 51वी ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. येथील ग्रामपंचायत मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किशोर गटातून अमरावती शहर किशोर संघाने तर किशोरी गटातून नागपूर शहर संघाने हा विजय मिळवलाय. कबड्डी असोसिएशन अमरावती आणि विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा मंडळाच्या वतीने या 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला पारितोषिक देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्र तिथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.